श्री स्वामी समर्थ. माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची बोधकथा अशी आहे की कधी कुणाबद्दलही वाईट बोलू नका. आपण बोलतो ना, अरे ती अशी आहे, ती तशी आहे, तो तसा आहे, असं आपण दुसऱ्याला नावं ठेवत असतो. पण तेव्हा विसरतो आपण की मी त्याला एकच बोट दाखवून नाव ठेवलं आहे, पण माझ्याकडे 3 बोटं आली आहेत. देव मला दाखवतोय की त्याच्यापेक्षा तू किती वाईट आहेस हे तू बघ स्वतःला. दुसऱ्याला बोटं दाखवण्यापेक्षा आपण आपल्याकडे आलेल्या बोटांवर लक्ष ठेवावं. त्याच्यावरूनच आजची गोष्ट आहे. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नक्की एकदा ऐका नीट गोष्ट. आजची गोष्ट आहे, कधीही कोणाबद्दलही वाईट बोलू नये. एकदा एका गावात 2 मित्र राहत होते. एक जरा चटकन रागवणारा आणि दुसरा शांत स्वभाव, रागवणारा नाही. रागवणाऱ्या मित्राची एक वाईट सवय होती. तो नेहमी दुसऱ्याबद्दल वाईट बोलायचा. कोणी चांगलं काम केलं तरी त्यात काहीतरी कमी काढून बोलायचं. असंच एके दिवशी हे दोघेही श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेले. वाईट बोलणाऱ्या मित्राने तिथे बसल्या बसल्या भक्तांवर टीका चालू केली. ती म्हणजे पहा कशी दे. तो म्हणतो, अरे हा पहा किती आळशी दिसतोय. तो दुसरा तर नक्कीच स्वार्थासाठी आला असेल. अरे काय करायचंय तुला, तू कशाला आलायस तो विचार कर ना, का त्याच्याकडे बघतोस. तर ते सगळं स्वामींनी ऐकलं. स्वामी शांतपणे त्याला बोलले, मग ऐक, इकडे ये. थोडा वेळ स्वामी समर्थ त्याला म्हणाले, बाळा, तोंडातून बाहेर निघालेला शब्द म्हणजे बाणासारखा असतो. तो एकदा निघाला की परत घेता येत नाही. जसं विषारी बाण जखम करतो तसाच कटू शब्द मनाला जखम करतो. दुसऱ्याबद्दल वाईट बोलायचे म्हणजे स्वतःच्या मनाला विष साठवणे, त्या विषाचे तुम्हाला त्रास होणे. आपण का म्हणून दुसऱ्याचं वाईट बोलायचं हो? मी तर म्हणेन नाही, कधीच नाही बोलायचं. आपण आपल्याला जर चांगलं बोलता येत नसेल ना तर नक्कीच वाईटही बोलू नका. जेवढं आपल्याकडून दुसऱ्याबद्दल चांगलं करता येईल ना ते चांगलं करा, वाईट कधीच करू नये. मग स्वामींनी पुढे म्हणाले, फुलाचा सुगंध वाऱ्याने सगळीकडे पसरतो, तसाच चांगला बोलण्याने तुझी कीर्ती वाढेल, पण वाईट बोलण्याने मन हळूहळू कुरतडत. म्हणून बाळा, कधीही कोणाबद्दल वाईट बोलू नकोस. जर काही चांगलं बोलता येत नसेल तर शांत राहा. आणि त्या दिवसापासून त्या मित्राने विचार केला, आपण बघू तर स्वामींनी सांगितलं तसं वागून. मग त्यांनी स्वतः वाईट विचार करायचा सोडून, म्हणजे मी आता वाईट बोलणार नाही, मी आता चांगलं बोलीन किंवा मौन धरीन, असं त्यांनी ठरवलं. त्यांनी तसे प्रयत्न चालू केले. म्हणजे ह्या कथेतून बोध काय आहे तर दुसऱ्याबद्दल वाईट बोलणे म्हणजे स्वतःच्या मनाला कटुता भरून घेणे. चांगले शेवट आणि शांत स्वभाव हेच खरी भक्ती आणि सज्जनतेची खूण आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझी ही कथा जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्स पण करा, चांगलं काही असेल ते. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जय सद्गुरू. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तारक मंत्र. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अथर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विना काळ नाणे त्याला, परलोकीही ना भीती दयाला. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्यावी न तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ, स्वामीच या पंचप्राणामृतात. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती,
ना सोडती तया जया स्वामी घेई हाती, अशक्य ही शक्य करतील माझा हा स्वामी. व्हिडिओ जर श्री आपल्याला स्वामी आवडला शंकराचार्य तर रवींद्र नक्कीच अर्पण मला मस्तुते. लाईक, शेअर, श्री स्वामी सबस्क्राईब समर्थ आणि कमेंट्स करायला जय विसरू वीर नका. समर्थ. श्री स्वामी ओम समर्थ. श्री गुरु दत्तात्रय माझ्या व्हिडिओबद्दल श्रीपाद श्री काही कमेंट्स चांगल्या वल्लभाय असतील, नमः. काय माझं जय चुकलं असेल जय तर ते कमेंट्स रघुवीर मध्ये समर्थ. जरूर मला श्री कळवा. स्वामी समर्थ. श्री स्वामी श्री समर्थ स्वामी लिहायला विसरू समर्थ. नका. श्री स्वामी समर्थ.